प्राचार्य नंदकुमार सागर, सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, प्राचार्य जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। 21व्या शतकात राहत असताना आपण सुद्धा उत्तम पद्धतीच्या महिला ह्या सक्षमीकरणाच्या पुढे गेलेल्या आहेत, आता कुठं मागं राहिलेल्या नाहीत। आम्ही जे आज या माध्यमिक शिक्षक संघटनेच्या महिला संघटनेने हे पुरस्कार या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये गुरुकुल अकॅडमीमध्ये दिले, ते उत्तम पद्धतीच्या महिला निवडल्या गेल्या। त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीच्या मेळघाटामध्ये काम करणारे आमच्या शेवंतताई चव्हाण असतील, वेल्ल्यासारख्या भागामध्ये गायनिक म्हणून ज्या आरोग्य तपासणीच्या काम करणारे संध्या खळदकर असतील, आमचं स्वप्न या पुरंदरचं असणारे ऑलिम्पिकवीर आमच्या अमृता कटके असतील, त्यानंतर पुरंदर तालुक्यातल्या तळागाळातल्या सर्व शाळा उत्तम पद्धतीने घडाव्यात, साहित्याने सक्षम व्हाव्यात यासाठी स्नेहांकुर म्हणून काम करणारी संस्था आहे। त्याच्या आमच्या दातीर मॅडम असतील, या सगळ्या महिला उत्तम पद्धतीने काम करत असताना आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतो। राष्ट्रमाता जिजामातांनी जे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, ते उभं केलं। त्याच पद्धतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी शेण शिव्या लोकांच्या हालापेष्टा खाल्ल्या, पण माझा समाज घडला पाहिजे आणि महिला घडल्या पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं। आजही आमच्या महिला मुली तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर आम्हाला दिसतात। त्यामुळं कायमस्वरूपी केवळ 8 मार्च हा महिलांचा सन्मान करण्याचा दिवस नसून आम्ही रोज या आमच्या महिला उत्तम पद्धतीने आमच्यासाठी सक्षम राहतील अशा दृष्टिकोनातून प्रत्येक पुरुष प्रधान संस्कृती ही बाजूला ठेवून आता आपण दोघंजण समान आहोत, प्रत्येक काम समानतेने करायचे आणि एकच हेतू ठेवायचा आहे, माझा भारत सक्षमपणाने उभा राहिला पाहिजे आणि तो जगावर राज्य करण्यासाठी आम्ही पुरुष महिला एक संधपणे काम करू। आमच्याकडून कुठली चूक होणार नाही, आमचं चारित्र्य संपन्न आम्ही आमचं जीवन जगू अशा दृष्टिकोनातून प्रत्येक महिला सुद्धा या ठिकाणी काम करते आणि सक्षमीकरण करत असताना स्वतःचं असणारं शिक्षण उच्च प्रतीचं घेऊन प्रत्येक ठिकाणी आज महिला सक्षमपणाने उभी राहिलेली आहे आणि उच्च स्थानावरती दिसते, याचा अभिमान आम्हा सर्व पुरुष मंडळींना सुद्धा आहे। आणि आमची महिला जागतिक पातळीवर उत्तम पद्धतीची अधिकारी असेल, पोलीस खात्यात असेल, सैन्य दलात असेल। नमस्कार, मी सौ वर्षा अशोक देसाई, अध्यक्ष पुरंदर तालुका माध्यमिक महिला शिक्षक संघ। आज 8 मार्च 2025 आजचं नियोजन होतं महिला दिनानिमित्त पुरस्कार वितरण करणं। पुरस्कार होता जिजाऊ सावित्री सन्मान पुरस्कार सोहळा। या पुरस्कार सोहळ्यामध्ये आम्हाला मार्गदर्शक ठरणारे आमचे सगळे पदाधिकारी आणि संघटना, यामध्ये पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ असेल, पुरंदर तालुका शिक्षक संघ असेल, पुरंदर तालुका शिक्षकेतर संघ असेल, या सगळ्या संघांच्या वतीनं त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2022 पासून हा जिजाऊ सावित्री गौरव पुरस्कार वितरित करतो। यामध्ये हेतू हाच आहे की विविध क्षेत्रांमध्ये ज्या महिला आपलं उदात्त कार्य करतात आणि त्या दिशादर्शक आहेत समाजाला, तर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणून आम्ही हा जिजाऊ सावित्री सन्मान पुरस्कार गेले 4 वर्ष देतोय आणि आज आम्ही 12 पुरस्कारार्थींना यासाठी पुरस्कृत केलेलं होतं। नमस्कार, मी अमृता दादासाहेब कटके, मी राष्ट्रीय मेडलिस्ट खेळाडू आहे गोळाफेकची। माझा जो ॲथलेटिकचा शॉर्टपुट हा गेम आहे त्याच्यामध्ये मी भारतात रँक फर्स्ट ही माझी रँक चाललेली आहे। सध्या जी रांची झारखंड येथे झालेल्या गेम्स होत्या तिथे मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या महाराष्ट्राचा जो ध्वज म्हणू शकतो किंवा महाराष्ट्राचं जे नाव आहे ते मी उंचावलं आणि आज मला जो आज जागतिक महिला दिन आहे, सगळ्यांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज जो मला पुरस्कार भेटलेला आहे तो माध्यमिक महिला शिक्षक संघ यांच्याकडून भेटलेला आहे, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते। आणि मी मुलींना हा संदेश देऊ इच्छिते की आपलं जे पॅशन आहे, आपलं जे ध्येय आहे ते सोडू नका आणि आपल्या आई वडिलांना खूप प्राऊड फील करून द्या, कारण की ते तुमच्या एवढे कष्ट घेतात, त्यांचे कष्ट वाया जाऊन देऊ नका। आणि माझं जे ॲम्बिशन आहे ते म्हणजे एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्स आहे आणि जे पुढचे 4 वर्षात जे एशियन गेम्स होणार आहेत त्याच्यात मी दिसेल ही माझी खात्री आहे। बाकी सगळ्यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच, सो हे माझं टार्गेट असणार आहे। आणि मी पुन्हा एकदा सर्व महिला संघांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आज माझ्या कामगिरीची जी दखल घेतली आणि मला जी शाबासकी दिली। धन्यवाद। प्राथमिक शिक्षण झालं ते गुरुकुल शाळेमध्ये झालं, तिथल्या शिक्षकांचा मला खूप सपोर्ट
राहिला ते सर्व शिक्षिका माझ्यासोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. तसेच माध्यमिकचे माझे शिक्षिका लोणकर मॅडम असतील, वाघमारे मॅडम असतील, शेणकर सर असतील, रोकडे सर असतील, माझे सर्व शिक्षक शिक्षिका यांचा मला खूप सपोर्ट राहिलेला आहे. त्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथं पोचले आणि इथून पुढचे जी माझी वाटचाल असेल त्यांच्यामध्ये पण त्यांचे आशीर्वाद माझ्या खूप कामी येणार आहेत आणि ते माझ्या नेहमीसोबत आहेत याची मला खात्री आहे. आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी नक्की ऑलिम्पिकमध्ये दिसेल, एशियनमध्ये मेडल घेईल. आणि मी पुन्हा एकदा महिला संघाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आज मला हा पुरस्कार प्रदान केला. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट वृषाली जयप्रकाश दातार, संस्थापक अध्यक्ष स्नेहांकुर द रे ऑफ होप. सर्वप्रथम सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज इथे पुरंदर महिला शिक्षक संघ यांच्यातर्फे आणि इतर शिक्षक संघांतर्फे हा जो पुरस्कार जिजाऊ सावित्रीचा पुरस्कार त्यांनी आज आपल्या स्नेहांकुरला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुकसुद्धा. या पुरस्कारांनी नक्कीच एक नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा मला मिळते आणि नवीन अधिक उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणासुद्धा मिळते. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन, स्त्री सक्षम आहेच, समाजाचा जो समतोल आहे तो साधण्यामध्ये महिलांचा खूप मोठा भाग आहे. तर अशाच प्रकारे सर्व महिलांनी आताही जो समाजाचा समतोल आहे तो साधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे व आपल्या भारत देशाला पुढे नेण्यासाठी त्यांची सगळ्यांची मदत, सगळ्यांची साथ आवश्यक आहे. आणि या प्रकारे काम करत आपल्या भारत देशाला पुढे न्यावं हाच संदेश मी महिलांना देईन. आणि पुन्हा एकदा मी ह्या पुरंदर तालुका महिला शिक्षक संघाचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्चना सौरभ भैरवकर. मी पुणे जिल्हा न्यायालय व सासवड तालुका न्यायालय इथं प्रॅक्टिस करते. तसेच सर्व वेगवेगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये लीगल अवेअरनेस कॅम्प्समध्ये मी मार्गदर्शन करण्यास जाते. आज जागतिक महिला दिन 8 मार्च. सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या शुभेच्छा. आज इथं पुरंदर महिला माध्यमिक शाळेच्या संघटनेने जवळपास विविध क्षेत्रामधील 12 महिलांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल दखल घेऊन पुरस्कृत केले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पाहुणे म्हणून बोलवले आणि मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला शिक्षकांचेही मी आभार मानते की त्यांनी हे चांगलं कार्य केलं. की आजच्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव आहे. तिने केलेल्या कार्याची दखल घेणे आहे. जसं असं म्हटलं जातं, स्त्री ही नुसती संसाराची मालकी नसून ती समाजाची शिल्पकार आहे. तर या समाजाच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा देणं हे आपल्या सर्वप्रथम कार्य आहे आणि आपलं हे बांधिलकी आहे. त्यामुळे मी आज पुनश्च सर्वांचे आभार मानून पुनश्च सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.